मंगल मूर्ती. लक्ष्मी काय ग? अगं तू वीणा, तू पण मग दोघींच्या डोळ्यात पाणी का आलंय? बाबा, रडत नाही होत आम्ही. आपली स्वप्न पूर्ण झाली आहेत ना, त्याचे आनंद अश्रू. वीणा, लक्ष्मी, आता अजिबात रडायचं नाही. अगं आता आपल्या आनंदाचे सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. रडायचं कशाला आता? हसायचं. चला आता उद्घाटन पण झालं, आता काय करायचंय? थांबा थांबा, एक महत्वाचं काम बाकी आहे अजून. भावना, आता महत्वाची कुठली गोष्ट करायची आहे? बाबा, अहो आज फॅक्टरीचं उद्घाटन झालंय, दणक्यात सुरुवात व्हायला नको का? अगं भावना, झाली की दणक्यात सुरुवात. आपण सगळे एकत्र इथे आहोत, फॅक्टरीची सुरुवात झाली आहे. आता आणखीन काय? एक गोष्ट राहिली, एक मिनिट. दादा जरा येता. सांगते सांगते, तुम्ही फॅक्टरी तर सुरू केलीत, पण फॅक्टरीत काम करायला वर्कर्स नकोत का? अगं हो, पण अजूनपर्यंत आम्ही काही कामगार भरती केलेली नाहीये. म्हणजे आम्हाला आधी कामगार कामावर ठेवायला लागतील, त्यांना थोडं ट्रेनिंग वगैरे द्यावं लागेल. हे सगळं व्हायचंय अजून. आणि हे कोण आहेत आणि यांना बोलवलंय कोणी? मी बोलवलं. बाबा, हे आमच्या प्रभागातले वर्कर्स आहेत. यांनी ना ITI चा डिप्लोमा केलाय. त्यांना कामाची गरज होती. म्हणजे ऍक्च्युली त्यांना कामाचा एक्सपिरियन्स सुद्धा आहे बरं का. काही काही लोकांनी हंगामी वर्कर म्हणून काम सुद्धा केलं. मी प्रभागात फिरत असताना त्यांनी मला त्यांची अडचण सांगितली होती. त्या सगळ्यांना काम हवं होतं. म्हणजे त्यांना सगळ्यांना परमनंट जॉब मिळत नव्हता ना, म्हणून मग मी असा विचार केला की आपली फॅक्टरी ओपन होतीच आहे, तर मग आपल्याकडे वर्कर्स मिळतील आणि यांना परमनंट जॉब मिळेल. दोघांचंही काम होईल. आई, अगं कसला भारी विचार केलायस तू. खरंच मोठी झालीस ग तू. तू फक्त आपल्या कुटुंबाचाच नाही तर समाजाच्या हिताचा विचार करून निर्णय घेतलायस. खरंच कमाल आहे तुझी. मी मगाशी लक्ष्मी आणि वीणाला म्हटलं की आता रडायचं नाही, आता डोळे पुसायचे. खरं तर तूच मला डोळे पुसायला लावतेस का? साहेब, त्यांनी तुम्हालाच नाही, यांनी आम्हाला सुद्धा डोळे पुसायला लावले. अहो, त्यांनी कामाचं सांगलं तेव्हा आमच्या बी डोळ्यात असंच पाणी आलं होतं. आता आपण समधी मिळून काम करूया. तुम्ही फक्त सांगा काय काम करायचं आम्हासनी. सांगतो की. चला करूया सुरुवात. या इथे या. या. हे मशीन आहे. घर सारे सुखी नाहते